Hello everyone. We have started with the reading skills. Let us proceed. In this lesson, we will study about the good and bad habits of reading. All of us read something or the other. काही ना काही तर आपण वाचतच असतो. In order to read, we need to keep the text in front of us in such a way that we can see the letters clearly. आपण जेव्हा वाचतो, तुम्हाला पण हा अनुभव असेल, तर जे वाचतोय ते टेक्स्ट आपण अशा पद्धतीने आपल्यासमोर धरायला पाहिजे की आपल्याला सगळी अक्षरं स्पष्ट दिसायला पाहिजेत. रीडिंग विल नॉट बी अ गुड एक्सपिरियन्स इफ यू सिट इन अन अनकम्फर्टेबल पोझिशन, इफ इट मेक्स युअर बॅक और नेक एक, if you have to strain your eyes to see the letters and you end up फ्रस्ट्रेटेड. वाचन हा एक तुम्हाला चांगला अनुभव म्हणून घ्यायचा असेल तर तुम्ही छान कम्फर्टेबली बसायला पाहिजे. कसं तरी वेडंवाकडं कुठेतरी बसलात की जिथे तुमची पाठ दुखते किंवा जेणेकरून मान दुखणार आहे किंवा डोळे अगदी ताणून अशी अक्षरं बघायला लागत आहेत, तर सगळ्याचा मिळून शेवटी तुम्हाला खूप त्रास होईल. तर असं होऊ नये म्हणून नीट चांगल्या पोझिशनमध्ये कम्फर्टेबली बसून वाचलं पाहिजे की आपल्याला अक्षरं जी वाचायची आहेत ती आपल्याला स्पष्ट चांगली दिसली पाहिजे. In order to make reading a good and satisfactory experience and a fruitful exercise, we must follow some good habits and avoid bad habits. मग वाचन हा एक चांगला समाधानकारक अनुभव व्हावा आणि त्याच्यातनं काहीतरी प्राप्त व्हावं, फ्रूटफुल एक्सरसाइज असावी. उगीच आपलं करून त्रास करून घेतलाय असं वाटायची वेळ येऊ नये. त्याच्यासाठी त्याच्या काही चांगल्या सवयी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत आणि ज्या वाईट सवयी आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत. यू मस्ट मेंटेन अ प्रॉपर डिस्टन्स बिटवीन दी आईज अँड द टेक्स्ट. जे वाचणार आहोत आपण ते डोळ्यापासनं योग्य अंतरावर धरून वाचायला पाहिजे. खूप जवळ पण नको आहे आणि खूप लांब पण नको आहे. मग 15 ते 18 इंच अंतर त्याच्यात तुम्ही बघा, त्यातल्या त्यात तुम्हाला जे सूट होईल 15, 16, 17, जेणेकरून तुम्हाला अक्षरं स्पष्ट दिसली पाहिजेत. सो द आयडियल डिस्टन्स इज 15 to 18 inches is the ideal distance. Do not hold the book too far or too near from the eyes. फार लांब पण नको आणि फार जवळ पण नको. Another important thing is that you must sit in a comfortable position. बसताय तर अगदी ते बसण्यातनं तुम्हाला त्या पोझिशनमधनं त्रास नको आहे व्हायला. मेक शुअर दॅट देर इज इनफ लाईट. पुरेसा उजेड पाहिजे. जिथे तुम्ही बसून वाचताय तिथे पुरेसा उजेड पाहिजे. उजेड नसेल तर त्याचा तुमच्या डोळ्यावरती पण दुष्परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला नीट दिसणार नाही आणि मग तो अनुभव चांगला वाटत नाही आपल्याला. त्याचा त्रास होतो. मग ते वाचन हे एक त्रासदायक काहीतरी कृती आहे असं वाटतं. मेंटेन अ स्पीड दॅट सूट्स द काइंड ऑफ कॉन्टेंट दॅट यू आर रीडिंग. आता तुम्ही भरभर वाचलत म्हणजे खूप चांगलं वाचलं असा त्याचा अर्थ होत नाही. अगदी हळू वाचलं तरी खूप छान वाचलं असंही म्हणता येणार नाही. यू शुड मेंटेन अ स्पीड दॅट सूट्स व्हॉट यू आर रीडिंग. तुम्ही काय वाचताय? गोष्ट वाचताय करमणुकीसाठी का अभ्यास करण्यासाठी एखादा चॅप्टर वाचताय? त्याच्याप्रमाणे तुमचा स्पीड असू दे. जर का तुम्हाला त्या चॅप्टरमधले सगळे महत्त्वाचे मुद्दे आत्मसात करायचे असतील, समजून घ्यायचे असतील, तर तुम्हाला हळूच वाचलं पाहिजे. त्याप्रमाणे तुमचा स्पीड तुम्हाला ॲडजस्ट करता आला पाहिजे. पण अगदी कॅज्युअली काहीतरी वाचताय, वर्तमानपत्रात बातमीवरनं एखाद्या नजर फिरवताय, तर मग ते तुम्ही फास्ट वाचन केलं तरी चालेल. त्यामुळे काय वाचताय आणि कोणत्या हेतूनी वाचताय, कशासाठी वाचताय, त्याप्रमाणे तुमचा स्पीड तुम्हाला ॲडजस्ट करता आला पाहिजे. खूप भरभर वाचलं म्हणजे चांगलं वाचलं असा अर्थ होत नाही. आता कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या सवयी टाळल्या पाहिजेत वाचन करत असताना? तर अवॉइड लिस्पिंग और सब व्होकलायझेशन व्हाईल यू रीड. लिस्पिंग म्हणजे सब व्होकलायझेशन म्हणजे काय? तर तुम्ही मनात वाचत असता, सायलेंट रीडिंग करत असता, पण सायलेंट रीडिंग करत असताना सुद्धा
जे शब्द वाचता त्याचा उच्चार केल्यासारखा त्याप्रमाणे तुम्ही ओठ हलवता. असे ओठ जे हलवणं आहे अनावश्यक त्याला लिस्पिंग म्हणतात. नटनट्या जेव्हा गाण्याचं शूटिंग करतात तर गाण्याचे शब्द त्यांना पाठ असतात, पण मागे दुसरं कोणीतरी गाणं म्हणणार असतं. तर अशा वेळेला ते जे ओठ हलवतात त्याला लिस्पिंग म्हणतात. ते गात नसतात ॲक्च्युली, फक्त लिस्पिंग करत असतात. तर हे सब व्होकलायझेशन आवश्यक नाही आहे वाचताना. ही एक अननेसेसरी मूव्हमेंट आहे. तर लिस्पिंग करू नका, सब व्होकलायझेशन करू नका. त्याच्यात सुद्धा वेळ आणि एनर्जी जाते. कारण लाऊड रीडिंग करताना आपण म्हणतो लाऊड रीडिंग हे सायलेंट रीडिंगपेक्षा नेहमी स्लो असतं. त्याचं कारण शब्दांचे उच्चार करण्यामध्ये सुद्धा थोडासा वेळ जातोच. हेच जर का तुम्ही सायलेंट रीडिंग करत असाल तर पटकन शब्दांवरनं नजर फिरवता. सो सब व्होकलायझेशन मीन्स मूव्हिंग युअर लिप्स अकॉर्डिंग टू व्हॉट यू रीड. म्हणजे जे वाचतात तसे ओठ हलवायचे, बट विदाऊट प्रोनाऊन्सिंग द वर्ड्स अलाउड. म्हणजे मोठ्यांदा शब्दांचा उच्चार करायचा नाही. कधी कधी काही मुलांना आई वडिलांना दाखवायचं असतं की मी खूप अभ्यास करतोय, मी वाचन करतोय. मग ते वाचतोय हे त्यांना दिसण्यासाठी, कारण मनात वाचलेलं समजत नाही ना बघणाऱ्याला, कळण्यासाठी म्हणून मग ते असं लिस्पिंग करतात. पण कुठल्याही प्रकारचे लिस्पिंगच नाही तर कुठल्याही प्रकारचे अनावश्यक हालचाली शरीराच्या कुठल्याही भागांच्या करू नये. वाचन करत असताना फुल फोकस, फुल कॉन्सन्ट्रेशन तुमचं त्या कॉन्टेंटवरती पाहिजे. अवॉइड अननेसेसरी मूव्हमेंट्स लाईक रनिंग द फिंगर ऑर पेन्सिल अलॉंग द लाईन्स. असं बोट आपण लाईनीवरनं फिरवतो शब्दांच्या खाली, किंवा पेन्सिल एखादी फिरवतो. हे कधी केलं जातं जेव्हा आपल्याला त्रास होतोय कॉन्सन्ट्रेशन करायला, वाचनात लक्ष लागत नाही, लागून तर हवंय पण लागत नाही, अशा वेळेला असं बोट फिरवतात लोक. पण असं करू नये. फ्लिपिंग पेजेस बॅक अँड फोर्थ विदाऊट रिझन, किंवा 4 पानं पुढे उलटायची परत मागे जायचं गरज नसताना, असं कुठलीही अनावश्यक गोष्ट करू नये. किंवा डोकं हलवायचं, म्हणजे डावीकडे डोकं न्यायचं, कारण डावीकडनं वाचायला सुरुवात करतो आपण आणि ते उजवीकडे फिरवत असं आणायचं. असं करायची काही गरज नसते, कारण तुम्ही फक्त तुमचे डोळे सुद्धा डावीकडनं उजवीकडे फिरवू शकता. डोकं हलवायची गरज नसते. डू नॉट रीड विदाऊट अ पर्पज. उगीच आपलं वाचायचं म्हणून काहीतरी वाचलंय असं करत जाऊ नका. कुठल्या तरी हेतूनी वाचायला सुरुवात करा आणि तो हेतू साध्य होतोय का याची खात्री करून घेत जा. अवॉइड मल्टीटास्किंग, म्हणजे जेव्हा वाचत असता तेव्हा इतर काही कामं करू नका. वाचता तेव्हा फक्त वाचनावरतीच फोकस करा. मल्टीटास्किंग करायला जाऊ नका की इकडे मटार सोलतोय आणि इकडे वाचतोय, असं काहीतरी करायला जाऊ नका. डू नॉट रीड इन अ स्टफी ऑर डार्क एन्व्हायरमेंट, जिथे अंधारलेलं आहे, असं खूप असं खबदाडीत बसल्यासारखं ठिकाण आहे, खोली एकदम अशी छोटीशी आहे आणि खूप सामान त्याच्यात भरलेलं आहे, अशा प्रकारच्या वातावरणामध्ये शक्यतो बसून वाचायचं टाळा. अगदी बाहेर मोकळ्या हवेत बसून, झाडाखाली बसून वाचलं तरी पण चालेल. आता ही एक ॲक्टिव्हिटी आहे. वी ऑल फेस डिफरंट प्रॉब्लेम्स वाईल रीडिंग. वाचनाचा अनुभव हा प्रत्येकासाठी वेगळा, वैयक्तिक असा अनुभव असतो. त्यामुळे जे काय प्रॉब्लेम्स येतात ते प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वाचनाशी संबंधित असे वेगळे असतात. आता तुम्ही विचार करा की तुम्हाला कोणते प्रॉब्लेम येतात वाचन करत असताना. थिंक व्हॉट प्रॉब्लेम्स यू फेस. देन आस्क सम ऑफ युअर फ्रेंड्स ऑर कलिग्स व्हॉट प्रॉब्लेम्स दे फेस. मग असं काहीतरी गप्पा मारत असताना मुद्दाम हा विषय काढून एकदा तुमच्या सहकार्यांना, मित्रांना विचारा की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात आणि त्यांचे प्रॉब्लेम, तुमचे प्रॉब्लेम एकत्र त्याच्यावरती चर्चा करा आणि त्याच्यावर मात कशी करू शकाल त्याचा विचार करा. कदाचित तुमच्या प्रॉब्लेमवरती एखादा उपाय तुमचा मित्र सुचवू शकेल, किंवा तुम्ही कुणाच्या तरी प्रॉब्लेमवरती काहीतरी उपाय सुचवू शकाल. अशी देवाणघेवाण जर झाली तर त्यातनं काहीतरी सोल्युशन प्रत्येकासाठी निघू शकेल. सो यू कॅन सजेस्ट सोल्युशन्स टू ईच अदर. व्हॉट एव्हर द प्रॉब्लेम्स, डू नॉट गिव्ह अप रीडिंग. प्रॉब्लेम येणारच आहेत, पण म्हणून वाचन सोडून देऊ नका. वाचनातनं माणूस घडू पण शकतो. वाचन हे फार महत्त्वाचं आहे.
रीडिंग गुड बुक्स कॅन शेप कॅरेक्टर्स अँड एनरिच लाईफ. आपलं आयुष्य समृद्ध होऊ शकतं आणि तुमचं कॅरेक्टर जे मोल्ड होतं, घरी आई वडील असतात, सगळे असतात तुम्हाला शिकवणारे. कदाचित कोणाकोणाला आवडत नाही सल्ले दिलेले, मोठ्या माणसांकडनं सल्ले घेणं, उपदेश घेणं हे आवडत पण नाही. पण पुस्तकातनं तुमचे कॅरेक्टर्स घडू शकतात. अर्थात तशी चांगली निवडक पुस्तकं तुम्ही वाचायला पाहिजेत. आता यू कॅन सी अ पिक्चर ओव्हर हिअर. समवन इज रीडिंग. You have learnt about the good and the bad habits of reading. And look at this picture and decide whether it is a good way to read or a bad way to read. Thank you.